फॅमिली नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलमध्ये मोटिवेशन असतं, टिप्स असतात, काही आयुर्वेदिक पण टिप्स असतात, मोटिवेशन रील्स असतात, शॉर्ट व्हिडिओ असतात, ट्रॅव्हलिंगचं पण व्हिडिओ असतात, रेसिपी असते, अनेक प्रकारचे सर्व मिक्स व्हिडिओ असतात. तर मला एक कालच्या प्रवासाचा एक किस्सा सांगते तुम्हाला मी. आम्ही दर्शनाला गेलतो तुळजापूर आणि येडेश्वरी. तुळजापूर म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या पुढं. आई भवानी तुळजापूर हे सर्वांनाच माहीत आहे. मग आम्ही इथून ट्रेननी गेलो, मुलाच्या घरी उतरलो आणि तिथून दुसऱ्या दिवशी एस टी पकडून गेलो तुळजापूरला. तुळजापूरला एवढी गर्दी होती. शुक्रवार होता ना मंगळवार होता, काही नव्हतं. रविवार होता त्या दिवशी, रविवारच होता. रविवारी गेलो आम्ही. एवढी गर्दी ना, एवढी गर्दी. एस टीला तर एवढी गर्दी, काय सांगायचं. मला तर वाटलं तर एस टी मध्ये मी चढते का नाही, काय होते. एस टी प्रवास तर तुम्हाला सगळा माहिती आहे. अर्ध तिकीट झाल्यापासून खूप गर्दी पडायला लागली. पण ओढ लागली होती ना दर्शनाची, देवीला पाहण्याची ओढ लागली होती. मनामध्ये असंख्य विचारांचं वादळ होतं. त्यातून मार्ग आपण काढतो आणि ते देवीला सांगतो. पण शेवटी कसं असतं, प्रयत्नाती परमेश्वर म्हणतात ना. आपण प्रयत्न करत राहायचं, सत्य असेल तर आपल्याला नक्की यश मिळतं. हे तर देवाला सुद्धा माहित आहे. म्हणून आपण प्रयत्न करत राहायचं, तो बरोबर देतो आपल्याला. मग ह्या विचारांचं वादळ डोक्यामध्ये. दर्शनाला खूप रांग मोठी. परत पास काढला आम्ही, 200 रुपये भरून पास काढला. मग पास काढल्यानंतर साधं दर्शन आणि पासचं दर्शन तेवढीच गर्दी. 1 तास लागल म्हणले, 3 तास लागला आम्हाला. आणि तिकडचे पण लोक 3 तासात दर्शन घेऊन आले. काय गोंधळ आहे काय माहित नाही. शेवटी आपण देवाच्या दारात जातो, चिडचिड होती आपल्याला. रांगेमध्ये खूप वेळ रांगेत थांबलो, 3 तास रांगेत थांबलो. कसं आपली तब्येत साथ देत नसते ना, त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन येतं, त्रास होतो. पण हे सर्व विसरून जातो, कारण आपल्याला देवीचं दर्शन करायचं असतं एवढंच विचार आपल्या डोक्यात असतो. जसं ते मधमाशाचं मोहळ असते ना, त्यांना कसं असतंय, मधमाशांना कुठून तरी मध गोळा करून आणायचं आणि ते मधमाशांच्या पोळ्यामध्ये जमा करायचं. त्यांना एवढं ध्येय असतं. आणि ते मध कोण कोण खातं, दुसरेच खातात. त्याचा लाभ तर त्यांना काही नसतो. मधमाशी कशी असती, फुलांच्या कणाकणामधून ती मध गोळा करून आणते आणि जमा करते आणि ते आपण खातो. तसं माझ्या डोक्यामध्ये एकच ध्येय की मला देवीला पाहायचं. कारण 2-3 वेळा गेले मी बाहेरूनच. होमकट्टा असते ना, म्हणजे जिथं होम असतं ना, तिथूनच दर्शन करून मी निघून जायची आणि येडेश्वरीच्या देवीचं दर्शन करायची. वर डोंगर चढून दर्शन झालं. तिथंच आम्हाला वाजले 4-4:30. 4 तरी वाजले असते. मग तिथून आम्ही 5:30-6 पर्यंत पोहोचलो येरमाळ्याच्या देवीला. एवढा पाऊस, भयंकर पाऊस. येडेश्वरीला पोचलो नको, तिथून एसटीला खूप गर्दी. असं वाटायला लागलं तर जागा मिळते का नाही. पण तेवढ्या गर्दीतून जागा पकडली आणि बसायला सीट मिळालं. कुठं तरी इथं तिथं सीट मिळालं. सगळेजण विंडोचं सीट बघणार, पण आपल्याला बसायला पाहिजे आणि देवीला भेटण्याची ओढ लागलेली असते. येडेश्वरी देवीला काय माहित नाही, हजारो लोक येतात. काय वाटत असेल त्यांना की एवढे हजारो लोक कशाला येतात, आपण सुद्धा विचार करायला पाहिजे ना. सगळ्यांच्याच घरी काय गाडी नसती, सर्वजण एसटीने प्रवास करतात. एसटीने सुद्धा प्रवास करून येतात. ते सुद्धा गर्दीमध्ये चढतात. आपण आपला विचार केला तर कसं होईल. आपण आपला विचार काय करतो की फक्त आपण देवीला भेटायचंय. ते गर्दी असो, एसटीने प्रवास असो, टमटमने असो, एक 3-4 किलोमीटर साठी आपल्याला रिक्षा करावी लागते सीट प्रमाणे. असा प्रवास करत करत मी तुळजापूरचं दर्शन केलं. मग तिथून येरमाळ्याचं दर्शन केलं. एवढं पाणी, पायऱ्यावरनं पूर्ण पाणी वाहत होतं. असं वाटत होतं पाण्यातून पाय घसरून पडतं का, की पण नाही, काही झालं नाही. तेवढ्या पाण्यातून वर चढले मी. अनेक भाविक चढले. रांगेत काय खूप कमी गर्दी होती, काहीच गर्दी नव्हती रांगेत. रांगेत गर्दी नसल्यामुळे पटकन दर्शन झालं. एकदम छान दर्शन झालं. एकदम जवळून देवी पाहिली पूर्ण.
दर्शन करून मग 7:30 वाजले आम्हाला डोंगरचं उतरून खाली आला. 7:30 नंतर परत टमटम पकडली आम्ही. ह्या गडबडीमध्ये पाण्याची बॉटल घेतली काकानी माझ्या नवऱ्यानी आणि त्या रिक्षामध्येच राहिली. वर गेल्यावर पाणीच नव्हतं प्यायला. असेल कुठं तरी नळ, पण आपल्याला कसं बरेच जण लोक तिथं मुक्काम करणार होते, पण आपल्याला मुक्काम करायचं नाही कारण आपली तब्येत साथ देत नाही वर डोंगरावर. त्याच्यामुळे दर्शन करून निघालो. मग खाली आलो, पाणी वगैरे घेतलं, पटकन गाडीत बसलो, टमटम मध्ये बसलो, परत तिथून एसटी मध्ये बसलो. डायरेक्ट सोलापूरची एसटी मिळाली. ते एक नशीब. खूप गर्दी असती तर आपल्या मनामध्ये एकच भाव असतो की आपल्याला दर्शनाला जायचं आणि देवाला सांगतो की आपल्याला संकटातनं मार्ग दाखव म्हणतो. शेवटी आपण प्रयत्न करतो, आपल्या प्रयत्नाला ती यश देते. कारण आपला पण एक प्रयत्न करायला पाहिजे. आपण सुद्धा प्रयत्न, आपण नुसतं देवीला जाऊन मागायचं असं होत नसतं. देवाला काही मागितलेलं होत नसतं. आपले प्रयत्न आपण जर सत्य असेल तर तुम्हाला देव नक्कीच त्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतो आणि आपण खरंच त्या संकटामधून बाहेर जातो. म्हणून विश्वास ठेवा, कुठंतरी देव आहे. श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा. भक्तीमध्ये खूप शक्ती असते. अशा प्रकारे मी एवढे दिवस मी 4-5 महिने जाते, पण मला काय त्रास झाला नाही. पण ह्यावेळेस खूप त्रास झाला. त्रास झाला म्हणण्यापेक्षा श्रावण महिना असल्यामुळे खूप गर्दी होती आणि मंदिरात कसं थोडंसं काळा कारभार करतात. तिकीट घेतात, म्हणजे पाससाठी पण पैसे घेतात, तिकडून पण घेतात. डायरेक्ट दर्शनसाठी 1000 रुपये, 500 रुपये, जो जसं बघता येईल तसं घाई असते जायची. पैसे असतात त्यांच्याकडे, पैसे देतात, दर्शन करतात, निघून जातात. मग मध्ये मध्ये ते लोक सोडल्यानंतर इकडं खूप उशीर लागतो. लहान लहान मुलं असतात, खूप रडतात मुलं. पण ते सुद्धा नंतर म्हणतात तुम्ही असं का केलं, आम्ही पास काढून एवढं वेळ कसं काय लागलं दर्शनाला. तिथले पुजारी म्हणतात आम्ही काय करायचं, मध्ये मध्ये लोकांची हे असते म्हणे, आरती असते म्हणे, पूजा असते म्हणे, त्यांचे करत करत पूजा मग तुम्हाला सोडवा. ते काही बोलू शकत नाही आपण. शेवटी दर्शन झालं, कसं तरी आलो. पण थोडीशी तब्येत बिघडली माझी, म्हणजे येरमाळ्याला गेलो ना तर भिजले मी तिथं. पाऊस खूप होता, डोकं ओलं राहिलं, भिजलं आणि वाटलं नाही मला एवढं होईल. पण घरी आल्यानंतर बघितले तर मला, आणि त्यात कसं मला दम्याचा पण त्रास आहे, त्याच्यामुळे त्रास व्हायला लागलाय. तरी सुद्धा आता बरी आहे. शेवटी कसं असतं, मनामध्ये असतं आपल्याला दर्शनाची ओढ, त्याच्यामुळे आपण कसं तरी काहीतरी तिथपर्यंत पोचतो. आणि खरंच तुम्हाला जर प्रवास कसा केला मी हे ऐकून बरं वाटलं असेल. पण देवीचं दर्शन घेऊन आले मी. खूप गर्दी होती. सगळ्यांनाच गर्दी असते, मी म्हणत नाही की मलाच गर्दी आहे. सगळ्यांनाच एसटीने प्रवास करताय असं क्वचितच सगळ्यांकडे गाड्या असतात, नसतात. काही लोकांकडे असतात गाड्या असतात 4 व्हीलर, काही लोकांकडे एसटी, काही लोकांकडे ते पण नसतं. कसं तरी टमटम करून कसं करून तेथपर्यंत पोचतात. अर्ध तिकीट असतं, कोणाला फ्री तिकीट असतं, म्हातारे असते. पण त्यांना वाटतं ना दर्शन करून यावं. माहीत नाही, हजारो लोकांना आले होते आणि दर्शन केले. आणि खरंच तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.